हॅलो मित्रांनो, ही आमची जुगावची जेट्टी. तिथे जाळा ठेवायची जागा आहे, पण तिथे साप गुंतलेला आहे मोठा. तुम्हाला दाखवतो. हे बघा, धामीन नावाचा साप गुंतलेला आहे जाळ्यामध्ये, जिवंत आहे. हे तोंड आहे इथं. नाही, आदलवट. ही बघा ती मोठी. अशा भरपूर आहेत इथं. इथं होड्या ठेवतात सर्व जुगावचे मच्छीमार संघटना, त्यांची जेट्टी. इथे वॉकिंगला येतात. ही आपली पुली. कोणाला भीती नको वाटासाठी आता मागवल्यात आम्ही 2 सर्पमित्र. काढतील, जीप काढते बाहेरला. धामीन सापा बिनविषारी असतो म्हणून काय टेन्शन नाही. लई झाडे आहे. नाही, एकदा गुतली ना मग ती येणे वय निघा नाही. टोन बघ कसं उलटा गेलो तो. नाही नाही, साप पकडण्याचा अभ्यास नसेल तर उगाच साप पकडायला जाऊ नका. पहिला अभ्यास करा, त्याच्यानंतर तुम्ही साप पकडा. आम्ही सर्पमित्रांना बोलवले. मला आता फोन आलता आणि केलता जयेशनी, म्हणून मी आलो लगेच बघायला. लय मोठे ही 3 जणांना फोन केल्या. आता बघू, बोललो 5 मिनिटात येतात. 5 मिनिटात येईल कोणतरी. आता इथे सगळं नारळी पौर्णिमेला येतात नारळ सोडायला. जुगावची जेट्टी. इथं आम्ही भरपूर साप पकडल्यात. आता ही मी बघितलेली एकदा, पण अशा बऱ्याच आहेत. बघा ती मोठी आहे. जाळा ठेवण्यासाठी ड्रम आहे. याच्यातच गुंतले ती, काहीतरी खायला आली. इथं उंदरा पण जाम होते, मुंगूस पण आहेत. याचा फोन आला ना, जयेश लवकर ये बोलतं. मग आलो. आता बोलवल्या. हां हां, सापांचं खास मित्र म्हणजे सर्पमित्र. यांना आपला आजाद करायचा आहे, मारायचा नाही. बघू आता किती जण येतात. आता एक सर्पमित्र आलेला आहे आमच्या. मी सापाला हात लावत नाही, मी लांबून शूटिंग करतो. कारण आपल्याला जास्त अभ्यास नाही पकडायचा. उगा हालचाल केली तर उडी मारायचं भीती वाटते आपल्याला, म्हणून सर्पमित्राला बोलवतो. 4 माणसं लागतील. फिरली मग ती अशी एकदम मिली माहिती का, एकदम मिली अशी फिरली ना, गुंडाळली ना. 4 माणसं रिक्षाच्या वर येतात. ब्लेड केले त्याला काढण्यासाठी, मदत करण्यासाठी बरीच लोक. रक्तायला तर मी तिला मुंगल्या खाते. नाही, त्याला सांगू नये बरं, तुम्ही रिक्षा न्यायचा बरं. त्या काय नसाल त्या काढण्यासाठी भरपूर प्रयत्न. असेच सापानं वाचवा, मारू नका. जामा रकले झाल्याने म्हणजे फुल टाईट होईल. नशीब तरी ते जिवंत आहे. झाला तुट्ट्यावर चांगलं आहे. लय मोठी आहे, फुल साईज आहे. तोंडाशी नीट आहे. कौलानच अडकतं ना ते माझ्याकडे तू पकड दोन हात मुंडीच ऐकणार नाही. जामच बसलंय. टाकायचं टाकायला पाहिजे. ते भाचंदानी तो खाली बनवलेला खड्डा, ते खड्ड्याने त्यांनी त्या घुसा लावला. 2 अडकल्या त्या. मला फोन केला ना लेट, मी जेलो तर कडक व्हायला. मला भाचंदा त्याला बरं त्याला. आता अजून बीज 2-3 सर्पमित्र आलं. बघा रिक्षा घेऊन आल्या. त्यांना सांगतो आता घे आणि डायरेक्ट त्या डोंगरा ठिकाणी सोड MIDCला. सर्पमित्र याले गेले वेळेला पण 2 पकडलेल्या. एका पहिला तुझा पूर्ण पॅक झाली. नाही, हे पहिलं कापाला मोठं मोठं काप. रश्या रश्या लूज आहेत रे. फक्त हे बघ शेतीच्या पोटावरही झालेलं मांस खौलामध्ये अटकले. तो ब्लेड होती ना, एक ब्लेड त्यावर ठेवली पाहिजे माझी गाडीवर. अशी कापताची चांगलं आहे. पिशवी आणले ना,
लांब न्या तक्र तिला मागून धर जरा शेपटीला धरून ठेव. MIDCच्या डोंगरामध्ये सोड काय रे तिथं इथं वॉकिंगला येतं घाबरतात ना लोक चालताना. बरी दुपारीच लागले. आताच अडकली ती म्हणून ती. ताकद फुल आहे. याची एक मोठी आहे बीजी एवढी झाड आहे तिथं पडली माझ्या अंगावर हरशी फिरली ना परत फिरून द्यायला ताकद कधी येतील बोल फिरते ती नाही, फिरली का ते परत अडकली ना तुरी. आपल्या 4-5 जण एकदम सोडवाला फुल ताकदवर आहे. सुटू थांब. पाणी आहे ना तो का आणून ठेवले पहिलात. एकदाची सुटका झालेली आहे. ते बघा यांना अनुभव आहे भरपूर. बरेच साप पकडतात म्हणून त्यांना सांगितलं पकडायला. आता नाग वगैरे असतं मग त्याला स्टिक लागली असती काय लागली असतं. धामी नाही बिनविषारी. मान पकडू नका थांबा थांबा मान पकडली ना त्याला स्वाद गेला येऊ ना थांबा रिलॅक्स पिऊन पाणी पिलं ताकद घेऊ काढा. ती पण न टाका पाणी जास्त टाइम असेल ना ते टाइम झाला जास्त नशीब ते आले टाइम मागे पण अशीच आम्ही बोलतो मिली ती असं थप्पड दिसली का म्हणजे सोडवता येतं. तो पण काढायचं बघा कशी पाणी पितंय. दमले जालात अडकून. बिनविषारी आहे म्हणून बिंदास. विषारी असते तर लय लांब ठेवायची लागली. काम माझंच करू बघतोय. चाललं तर घेऊन जीव तर वाचला असंच सापानं वाचवा तुम्ही मारू नका. नाही तुम्ही नाही सर्वांना सांगतो पब्लिकला. तू वाचवतोच आम्हाला म्हणून तर तुम्हाला बोलवतो आम्ही फोन करून. आमचं सर्पमित्र. काढून आलं साप माझ्या पाठीवर पडला हा इथं बघता तर तो गुतला तर मी दामीन ते घेऊन चालले आता MIDCला. चला प्रनिल सर्पमित्र आणि आमच्या गावातले सहकारी एका सापाचा जीव वाचवला. असेच सापानं वाचवा. सापानं मारू नका. सापानं जीवदान द्या. चला गेले आता ते MIDCच्या डोंगरावरती सोडतील आमच्या इथं. बाय बाय. बघत राहा प्रवास तुझा माझा.